यहेजकेल अध्याय 18। परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की बापांनी आंबट द्राक्षे खाल्ली आणि मुलांचे दात आंबले, ही म्हण तुम्ही इस्रायल देशात वापरता ती का? प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, ही म्हण इस्रायलात यापुढे तुम्हाला वापरावयाची नाही। पहा, सर्व जीव माझे आहेत। बापाचा जीव तसा पुत्राचा जीवही माझा आहे। जो जीवात्मा पाप करीतो तो मरेल। धार्मिक मनुष्य कोण म्हणाल, तर जो न्यायाने व धर्माने वागतो। डोंगरावर भोजन करीत नाही, इस्रायल घराण्याच्या मूर्तीकडे डोळे लावित नाही, आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीस भ्रष्ट करीत नाही, ऋतुमती स्त्रीजवळ जात नाही, कोणावर जुलूम करीत नाही, कर्जदाराचे गहाण त्याला परत करीतो, कोणास लुटीत नाही, भुकेल्यास अन्न देतो व उघड्यास वस्त्र लेववितो, वाढीदिढी करीत नाही, व्याज घेत नाही, वाईटापासून आपला हात आवरितो, मनुष्यात सत्य निर्णय करीतो, माझ्या नियमांप्रमाणे चालतो व माझे निर्णय पाळून सत्याने वागतो, तोच धार्मिक होय, तो खात्रीने वाचेल, असे प्रभू परमेश्वर म्हणतो। तरी पण त्याला बलात्कारी व खुनशी पुत्र झाला आणि बापाने ह्यापैकी कोणतेही काम केले नसून पुत्राने त्यातले एक जरी काम केले, त्याने डोंगरावर भोजन केले, आपल्या शेजाऱ्याची स्त्री भ्रष्ट केली, लाचार व दुबळे याजवर जुलूम केला, कोणास लुटले, कर्जदाराचे गहाण त्याला परत केले नाही, मूर्तीकडे पाहिले, अमंगल कृत्य केले, वाढीदिढी केली, व्याज घेतले, तर असला मनुष्य वाचेल काय? तो वाचावयाचा नाही। त्याने ही सर्व अमंगळ कृत्ये केली आहेत, तो खात्रीने मरेल। त्याने केलेला रक्तपात त्याजवरच उलटेल। पुन्हा पहा, त्याला असा मुलगा झाला की बाप जी पातके करतो ती तो पाहतो, तरी ती पाहून तो स्वतः तशी करीत नाही। तो डोंगरावर भोजन करीत नाही, इस्रायल घराण्याच्या मूर्तीकडे पाहत नाही, आपल्या शेजाऱ्याची स्त्री भ्रष्ट करीत नाही, कोणावर जुलूम करीत नाही, कर्जदाराचे गहाण अडकवून ठेवीत नाही, कोणाला लुटीत नाही, भुकेल्यास अन्न देतो व उघड्यास वस्त्र लेववितो, दीनाची हानी करण्यापासून आपला हात आवरितो, वाढीदिढी करीत नाही, व्याज घेत नाही, माझे निर्णय पाळितो, माझ्या नियमांप्रमाणे चालतो, तो आपल्या बापाच्या अधर्मामुळे मरावयाचा नाही, तो खात्रीने वाचेल। त्याच्या बापाविषयी म्हणाल, तर त्याने जुलूम केला, आपल्या भावाला लुटिले व आपल्या लोकात अनाचार केला, म्हणून पहा, तो आपल्या अधर्मामुळे मरेल। तरी तुम्ही म्हणता, बापाच्या दुष्कर्माचा भार पुत्राने का वाहू नये? हे पहा, मुलगा न्यायाने व धर्माने वागला,
त्याने माझे सर्व नियम पाळून त्याप्रमाणे वर्तन केले तर तो खात्रीने वाचेल. जो जीवात्मा पाप करील तोच मरेल. मुलगा बापाच्या पातकाचा भार वाहणार नाही आणि बाप मुलग्याच्या पातकाचा भार वाहणार नाही. धार्मिकाला त्याच्या धार्मिकतेचे फळ मिळेल, दुष्टाला त्याच्या दुष्टतेचे फळ मिळेल. तथापि दुष्टाने आपण केलेल्या सर्व पापांपासून परावृत्त होऊन माझे सर्व नियम पाळिले आणि तो नीतीने व धर्माने वागला तर तो खात्रीने वाचेल, मरावयाचा नाही. त्याने केलेले कोणतेही अपराध त्याच्या हिशोबी धरिले जाणार नाहीत. त्याने केलेल्या धार्मिकतेमुळे तो वाचेल. प्रभू परमेश्वर म्हणतो, दुष्टाच्या मरणाने मला संतोष होतो काय? त्याने आपले मार्ग सोडून देऊन वाचावे याने मला संतोष होतो ना? तरी पण धार्मिक आपली धार्मिकता सोडून दुष्कर्म करू लागला व अधार्मिकाच्या सर्व अमंगळ आचारांप्रमाणे वागू लागला तर तो वाचावा काय? त्याने केलेली सर्व धार्मिकता जमेस धरण्यात येणार नाही. त्याने केलेला भ्रष्टाचार व त्याने केलेले पाप यामुळे तो मरेल. तरी तुम्ही म्हणता, प्रभूचा मार्ग न्याय्य नाही. हे इस्रायल घराण्या, ऐक, माझा मार्ग न्याय्य नाही काय? तुमचेच मार्ग न्याय्य नाहीत असे नव्हे काय? कोणी धार्मिक आपली धार्मिकता सोडून दुष्कर्म करीतो व त्यामुळे मरतो तर तो आपण केलेल्या दुष्कर्मानेच मरतो. दुर्जन आपण केलेल्या दुष्टाईपासून परावृत्त होऊन नीतीने व धार्मिकतेने वागेल तर तो आपला जीव वाचवील. तो आपण केलेली सर्व पातके लक्षात आणून वळेल तर तो खात्रीने वाचेल, मरावयाचा नाही. तथापि इस्रायल घराणे म्हणते, प्रभूचा मार्ग न्याय्य नाही. हे इस्रायल घराण्या, माझे मार्ग न्याय्य नाहीत काय? तुमचेच मार्ग न्याय्य नाहीत असे नव्हे काय? प्रभू परमेश्वर म्हणतो, हे इस्रायल घराण्या, यास्तव मी तुम्हा प्रत्येकाचा ज्याच्या त्याच्या मार्गाप्रमाणे न्याय करीन. तुम्ही परता, आपल्या सर्व पातकांपासून मागे फिरा, म्हणजे तुमचा अधर्म तुम्हास अडथळा होणार नाही. तुम्ही आचरिलेले सर्व दुराचार टाकून द्या. आपल्या ठाई नवे हृदय व नवा आत्मा स्थापित करा. हे इस्रायल घराण्या, तुम्ही का मरता? कारण प्रभू परमेश्वर म्हणतो, मरणाऱ्याच्या मृत्यूने मला संतोष होत नाही. तर मागे फिरा व जिवंत रहा.